लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि नमस्कार. तर लाडक्या बहिणींनो, 13वा हप्ता वाटप सरकारने एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. काही लाडक्या बहिणींचे तर हप्तेसुद्धा बंद केलेले आहे. आता काय आहे रिझन ते सुद्धा आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी कुठेही स्किप करू नका आणि जे काही तुमची कमेंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्ता आला नाही. काही महिलांना 12वा हप्ता देखील आलेला आहे. आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता कमेंट की आम्हाला 12वा हप्ता मिळाला, आम्ही नाशिकवरून आहोत. तर अशी कमेंट येऊ लागले आहे. तर ज्या महिलांना 12वा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरुवात होणार आहे. तर कोणाला हप्ता मिळाला नाही, सरकारचा मोठा निर्णय कोणता आहे, 13 व 14 हप्ता कधी मिळणार. तर इथे एक गोष्ट क्लिअर सांगू देते की ज्या महिला शेतकरी आहे त्यांची इथे संख्या अगोदर 8 लाख होती, पण आता 14 लाख आढळून आलेली आहे. तर सरकारने तशा महिलांना 1500 रुपये पहिले हप्ते देत होते, पण आता तपासणी केल्यानंतर असे आकडेवारी 14 लाख समोर आलेली आहे. तर तशा महिलांना 500 रुपये हप्ते मिळायला लागले आहे. ते दुसऱ्या सरकारी योजना आहे त्याचा देखील लाभ घेत होते. म्हणजे PM किसान योजना आहे, संजय गांधी योजना आहे. असे लाभ घेणारे शेतकरी महिला आहे त्यांना आता फक्त 500 रुपये मिळणार, 1000 रुपये त्यांचे कट होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता तपासणी केल्यानंतर 26,34,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामध्ये पात्र महिला देखील त्यांचा समावेश झालेला आहे. तर त्यांचा समावेश कसा झाला, जे रेशन कार्डवर 2पेक्षा अधिक नावे असतील तर तशा महिलांना सुद्धा डायरेक्टली त्यांनी अपात्र ठरवलं आहे. पण त्या रिलेटेड सरकार एक मोठा निर्णय घेणार आहे की तशा महिलांची पुन्हा तपासणी होणार आणि जे निकषात बसत आहे, पात्र आहे, तर तशा महिलांना पुन्हा पात्र करून त्यांना परत हप्ते मिळणार आहे. तर काळजी करू नका, तुम्हाला आता हप्ता मिळालेला नाही. तुम्ही जेव्हा पात्र ठरशाल तेव्हा तुम्हाला जेवढे हप्ते मिळालेले नाही तेवढे हप्ते एकत्र देण्यात येणार आहे. तर ही सरकारचा मोठा निर्णय होता. आणि काही महिला असे सुद्धा आहे ज्यांचे पत्ते गुल होणार आहे इलेक्शन नंतर. आपल्याकडे सरकार उत्पन्नाचा दाखलासुद्धा मागणार आहे. तर उत्पन्नाचा दाखला ठेवल्यानंतर भरपूर महिला अपात्र ठरणार आहे. कारण अडीच लाखापेक्षा जास्त उत्पादन असलेल्या महिला खूप साऱ्या आहे. म्हणून सरकार ही तपासणी इलेक्शन नंतर करणार आहे आणि त्या पिरियडमध्ये खूप सारे महिलांची संख्या समोर येतील. मला वाटतं 26 लाखपेक्षाही जास्त महिला तेव्हा आढळून येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा सरकारचा मोठा निर्णय आहे आणि हे सगळं इलेक्शन नंतर होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही होती मोठी अपडेट. आता 13वा आणि 14वा हप्ता कधी मिळणार. तर 13वा आणि 14वा हप्ता तुम्हाला उद्यापासून वाटप प्रक्रिया सुरू करणार आहे. 7 तारखेपर्यंत वाटप प्रक्रिया कंप्लीट होणार आहे. तर त्यामध्ये आता तर तपासणी बंद केलेली आहे. तर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. आता जोपर्यंत इलेक्शन कंप्लीट होत नाही तोपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणीला लाभ मिळणार आहे. पण इलेक्शन नंतर पुन्हा तपासणी होईल. त्यामध्ये तुम्ही अपात्र ठरले तर तुम्हाला डायरेक्टली तुमचा जो लाभ होता तो रद्द केला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती की आपला जे यूट्यूब आहे ते आपलं नोटिफिकेशन पुढे देत नाही आहे आपल्या सबस्क्रायबरपर्यंत, म्हणून आपला व्हिडिओ सबस्क्रायबरपर्यंत पोहोचत नाही. तर विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ बघत आहात नक्की आपल्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि डेली व्हिडिओ बघत राहा. तर असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुमची काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून बोलू शकता, विचारू शकता. आपण कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.